मंद्रुप येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात तहसीलदार सुजित नरहरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न। यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले, दक्षिण सोलापूर तालुका धार्मिक व पर्यटन स्थळ करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिक मला साथ द्यावे। साथ दिल्यास दक्षिण तालुक्याचे नावलौकिक करण्यास मी कटिबद्ध राहीन। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष बापू देशमुख, मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, गौरीशंकर मेंढगुडले, मोतीराम राठोड, आर.के. कन्स्ट्रक्शन, शिवाजी बाळासाहेब चव्हाण, सचिन फडतरे, नितीन रणखांबे, बरूरचे सरपंच शोभाताई टेळे तसेच मंद्रुप परिसरातील तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तहसील कार्यालयातील कर्मचारी, मंद्रुप परिसरातील नागरिक आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपादक गुरुदादा गायकवाड, महाराष्ट्र सुखदेव न्यूज, मंद्रुप। राष्ट्रीय ध्वज जनरल सूरज की सलामी देंगे। सलामी। जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग, हिमाचल यमुना गंगा उज्ज्वल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 सह्याद्रीचा सिंहगड सता शिवशंभू राजा, काळ्या छातीवरी घोरली अभिमानाची लेखा, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, विठ्ठलाच्या घामाने भिजला, देश गौरवा साची झिजला, दिल्लीचे ही रक्तदानी महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। धन्यवाद। यानंतर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अक्षी सुस्वरे। God!
मला नेहमी वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये सर्वात कमी दुधाचं उत्पादन आहे आणि म्हणून दूध उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग अनेक आहेत. त्या अनेक उद्योगाच्या योजना आहेत. प्रत्येक व्यवसायाला योजना राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या आहेत. त्या अधिकाधिक माझ्या या तालुक्यामध्ये माझा तालुका समृद्ध होत असा कशा राबवल्या जातील हे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी आज बहुतेक तहसीलदार साहेबांनी खूप आग्रहाने सगळ्यांना बोलावून दिसले. पंचकृषीतील जास्त लोक मान्यवर दिसले. पोलीस पाटील नेहमी असतात, पण शेतकरी कार्यकर्ते जरा पंचकृषीतील असतात, म्हणून मलाही जरा जास्त आणि पंचकृषीतील सर्वच कार्यकर्ते, पोलीस पाटील असतील, आमचे सरपंच असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, सर्व पदाधिकारी, सर्वच पक्षाच्या पदाधिकारी. मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून काय केलं पाहिजे याच्यावर विचार केला पाहिजे. एक नवीन संकल्पना पुढे आणतील. सोलापूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा व्हावा, कारण रोजगार निर्मिती हा जास्तीत जास्त पर्यटनातून होऊ शकते आणि विशेष करून धार्मिक पर्यटन जरा आपल्याकडे आता उपलब्ध आहे. ऐतिहासिक स्थळं कमी असतील, पर्यटन स्थळं आपल्याकडे कमी असतील, पण आपल्याकडे आता सध्या धार्मिक स्थळं मोठ्या प्रमाणात आहेत. धार्मिक स्थळाची वाढ होत असताना माझ्या डोळ्यासमोर एकच आहे की त्या छोट्याशा शिर्डी गावाला साईबाबा प्रसन्न झाले आणि शिर्डी देशभरात नाही जगभरात नावावर आला. मग आमच्याकडे काय कमी आमच्याकडे? आमच्याकडे आमच्या तालुक्यात थोडंसारखे देवस्थान आहे, निसर्ग वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे, आमच्या पांडुरंग आहे, स्वामी समर्थ भूमिपूजा पाठीशी अशी एकापेक्षा एक देवदेवतांचा आपल्या भूमीमध्ये मागत आहे. आणि म्हणून यावर्षी 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे आणि या जागतिक पर्यटनाचं औचित्य साधून मी संपूर्ण 40 लाख जिल्ह्यातील जनतेला, नागरिकाला आवाहन करतो की आपण आपले सर्व नातेवाईक या काळामध्ये बोलवा आणि आमच्या धार्मिक स्थळाचं दर्शन त्यांना घडवा. या देवदेवतांचा त्या सर्वांना आशीर्वाद होऊ द्या. त्यांना आशीर्वाद मिळाले की आपल्याला प्रत्यक्ष मिळणार आहे. आणि मग हे लोक आले तर आपल्या तिथं धार्मिक आहे स्थळं जे आहेत अधिक बळकट होती. मला आठवतं की मी जेव्हा 14च्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी ज्यावेळेस बोलवला होतो त्यावेळेस त्यांची अट एकच होती की आमचा फक्त रस्ता करून द्या, आमची कुठलीही मागणी नाही. परंतु अजूनही पूर्ण करू शकलो नाही. त्याचं खंत आहे, कारण 200 मीटर आहे. तर 200 मीटर राहिला तो शेतकरी ठीक आहे, हरकत नाही त्याची काय. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.